तर स्टुडंट आपण काल डिस्टन्स कसं काढतात हे बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत डिस्टन्स फॉर्म्युला. पण डिस्टन्स फॉर्म्युला बघण्या अगोदर तुम्हाला एक कोऑर्डिनेट्सचं एक प्रॉपर नॉलेज मिळावं त्यासाठी मी काय करतो, या 3 ग्राफच्या आधारे तुम्हाला एक बेसिक कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे एकदा ते सांगून देतो. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट्स म्हणजे काय असतात हे तुम्हाला माहिती आहे. जसे की आपण एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट लिहितो. काल आपण बघितलं कोऑर्डिनेट लिहिताना आपण अगोदर एक्सचा कोऑर्डिनेट लिहितो, नंतर वायचा कोऑर्डिनेट लिहितो. म्हणजेच आपण एक्स कॉमा वाय असं आपण लिहत असतो. सिमिलरली आता इथे फर्स्ट ग्राफ आपल्याला हा दिलेला आहे. या ग्राफवर जर मी हा पॉइंट घेतो, या पॉइंटला नाव देतो मी पॉइंट ए आणि या पॉइंटला नाव देतो पॉइंट बी. आता जर मी असे दोन पॉइंट्स घेतले तर मला सांगा बरं ए पॉइंटचे कोऑर्डिनेट काय झाले हे तुम्ही सांगू शकता का? या ग्राफला जर तुम्ही बघितलं आणि मी विचारलं ए चे कोऑर्डिनेट कोण आहेत तर तुम्हाला सांगता येईल का? थोडा विचार करा आणि बघा ए चे कोऑर्डिनेट काय असतील. आता इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून विचार करू शकता. तर स्टुडंट ए चे कोऑर्डिनेट जे असणार आहेत त्यामध्ये पहिला एक्स चा कोऑर्डिनेट असणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि दुसरा वाय चा कोऑर्डिनेट. आणि जर ग्राफला तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येते ही एक्स ऍक्सिस आहे आणि ही वाय ऍक्सिस आहे. आता एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस हे दोन्ही पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहेत, म्हणजे दोन्हीही कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिसचेच आहेत. तर ए चे जर कोऑर्डिनेट विचार केला तर इथं पहिला पॉइंट असू शकतो x1, कारण हा एक्स ऍक्सिस वरचा आहे म्हणून मी याला कन्सिडर करतो दिस इज x1. मग आता वाय कोऑर्डिनेट लिहावं लागेल. मग वाय कोऑर्डिनेट काय असेल याचा? तर वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0, कारण वाय वर कुठलाच पॉइंट नाही. सो x1, 0 हा असणार आपला ए चा कोऑर्डिनेट. सिमिलरली आता बी चा कोऑर्डिनेट काय असणार आहे सांगा? बी चे कोऑर्डिनेट काय असणार आहे? राईट, कारण हा एक्स ऍक्सिस वर आहे आणि दुसरा पॉइंट आहे म्हणून x2 आणि याचा वाय कोऑर्डिनेट असणार आहे 0, कारण वाय ऍक्सिस वर कोणीच नाहीये. आलं लक्षात? सिमिलरली जर आपण इथे सी पॉइंट घेतो तर सी चे कोऑर्डिनेट काय होतात सांगू शकाल आता? राईट, बरोबर आहे तुमचं x3, 0. म्हणजे x1, 0, x2, 0, x3, 0 हे x चे कोऑर्डिनेट आहेत, कारण हे सर्व पॉइंट्स x ऍक्सिस वर आहेत. To find the coordinate on x axis, we take here the points x1, 0, x2, 0, x3, 0. So simply हे coordinates आहेत x axis वरचे. आता आपण दुसऱ्या ग्राफ कडे वळू. आता इथे हे ग्राफ दिलेले आहे, यावर जर मी हे पॉइंट्स घेतो p q r, ठीक आहे. तर आता p चे कोऑर्डिनेट काय हे तुम्ही सांगू शकाल का? तर बघा आता इथे ही एक्स ऍक्सिस आहे आणि ही वाय ऍक्सिस आहे. तर पी चे कोऑर्डिनेट काय आहेत? पी पॉइंटचे हे तिन्ही पॉइंट वाय ऍक्सिस वर आहे, त्यामध्ये पी पॉइंट सुद्धा वाय ऍक्सिस वर आहे, म्हणून पी चे कोऑर्डिनेट काय होतील? यामध्ये पहिला कोऑर्डिनेट असतो एक्स ऍक्सिसचा, हे आपल्याला माहित आहे. तर इथे बघा एक्स ऍक्सिस वर कोणता कोऑर्डिनेट आहे का? कोणताच नाही, म्हणून एक्स चा आपण 0 घेणार आणि इथे वाय साठी आपण y1 घेणार. मीन्स 0, y1. जसा आपण इथे x साठी घेतला होता x1, 0, तर आता इथे घेणार 0, y1. सिमिलरली q साठी काय असणार बघा 0, y2. r साठी काय असणार 0, y3. सिमिलरली इथे जर मी s पॉइंट घेतो तर याच्यासाठी काय असेल 0, y4. आलं लक्षात? म्हणजे आपण जर y ऍक्सिस वरचा पॉइंट फाइंड आउट करत आहोत तर त्याच्यासाठी आपला x कोऑर्डिनेट हा 0 असेल आणि x कोऑर्डिनेट वरचा जर पॉइंट फाइंड आउट करत असेल तर त्याच्यासाठी y कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे हे लक्षात ठेवा की पहिला कोऑर्डिनेट x चा आणि दुसरा कोऑर्डिनेट y चा असतो. म्हणजे यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. आता तिसरा ग्राफ आपल्याला दिलेला आहे. तिसऱ्या ग्राफ मध्ये जर सपोज करा मी इथे हा पॉइंट घेतला, या पॉइंटला नाव देतो पॉइंट ए आणि दुसरा एक पॉइंट घेतो इथे पॉइंट बी. तर आता ए चे कोऑर्डिनेट काय झाले हे तुम्ही सांगू शकाल का? तर बघा इथे आपल्याला माहिती आहे हा पहिला पॉइंट आहे, सो दिस विल बी x1. दुसरा पॉइंट x2, तिसरा पॉइंट x3, चौथा पॉइंट x4 असणार आहेत. असे कंटिन्यू जसे आपण इथे घेतले होते x1, x2, x3, x4, तसेच y1, y2, y3, y4 अशा प्रकारे कोऑर्डिनेट आहेत. मग इथे y चे कोऑर्डिनेट y1, y2, y3, y4 हे सर्व y चे कोऑर्डिनेट आहेत. म्हणजे y ऍक्सिस वर कोणते तरी नंबर्स असणार 1 2 3 4, इकडे 1 2 3 4 x चे कोऑर्डिनेट आहेत. तर मग आता इथे a चे कोऑर्डिनेट काय झाले? हा पॉइंट बघा x1 आणि y1. मग पहिले आपण काय लिहिणार? पहिले x कोऑर्डिनेट लिहितो म्हणून x1, दुसरा y1. सिमिलरली हा पॉइंट झाला x1 y1. तसेच b चे कोऑर्डिनेट काय झाले? b चे कोऑर्डिनेट झाले बघा x वरचा x2, y2.
तर x2 y2 हे झाले बी चे कॉर्डिनेट. सिमिलरली एक पॉईंट जर मी आता इथे घेतो, त्या बीच्याच वर इथे जर हा पॉईंट घेतला, त्याला नाव दिलं सी, तर आता सी चे कॉर्डिनेट काय झाले सांगा बरं. बघा एक्स ऍक्सिस वरचा हा x2 आहे, म्हणून मी इथे x2 लिहितो. x2 एक्स ऍक्सिस वरचा आणि y ऍक्सिस वरचा y4, म्हणून x2 y4 हे झाले सी पॉईंटचे कॉर्डिनेट. सिमिलरली जर मी इथे पॉईंट घेतो आता, हा डी पॉईंट, तर डी चे कॉर्डिनेट काय झाले सांगा बरं. थोडा विचार करू शकता तुम्ही, व्हिडिओ पॉज करून लक्ष द्या. पहिले एक्स चे कॉर्डिनेट, नंतर वाय चे कॉर्डिनेट. आता इथे बघा डी पॉइंट वर जर आपण बघितले हा पॉईंट कुठे मॅच होतो, तर हा पॉईंट x2 वर मॅच होतो. बघा इथे असे डॉटेड लाईन जर मी ड्रॉ केली, तर हा x2 वर होतो, म्हणून मी इथे x2 घेणार. त्यानंतर हाच पॉईंट y ऍक्सिस वर कुठे मॅच होतो, तर हा जर बघितला तर y1 वर मॅच होतो, म्हणून x2, y1. याचे कॉर्डिनेट मी असे लिहिणार. म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगतोय की कॉर्डिनेट लिहायचे कसे. म्हणजे एखादा पॉईंट जर ग्राफवर आपल्याला दिलेला असेल, तर त्यावरून आपण त्याचे कॉर्डिनेट लिहू शकतो. हे येणं महत्वाचं आहे. याच्या अकॉर्डिंगच डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला शिकता येईल, त्याशिवाय हा शिकता येणार नाही. तर यानंतर बघा इथे जर आपण एक पॉईंट घेतला, तर आता ई पॉईंट आहे, ई पॉईंटचे कॉर्डिनेट काय असणार सांगा. बघा कुठे मॅच होतो, एक्स ऍक्सिस वर x4 वर मॅच होतो, आणि y ऍक्सिस वर कुठे मॅच होत आहे हा y1 वर, म्हणजे x4, y1 असा पॉईंट आपण इथे घेऊ शकतो. असं कुठेही पॉईंट जर असला ग्राफवर, तर पहिले x सोबत मॅच करा, नंतर y सोबत मॅच करा, आणि x y चे कॉर्डिनेट लिहून टाका. अशा प्रकारे याला कॉर्डिनेट्स असं आपल्याला लिहिता येतात.